सध्या तरी अर्थ खातं माझ्याकडे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय? सुनेत्रा पवारांना अर्थ खातं मिळणार नाही? आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. ऐकलं मुख्यमंत्री काय म्हणाले? महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं आणि अनेक वर्ष अजितदादांकडे असलेलं अर्थ खातं आता भाजपकडेच राहणार की काय, असे संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच दिलेत. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तर अर्थ खात्याचा मुद्दा हा राष्ट्रवादीच्या टॉप ऑन द अजेंडा असल्याचंही त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितलं. आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा सुरू असली तरी 2 दिवसातच मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यातील हवाच काढून घेतल्याचं बोललं जात आहे. ऐनी असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि त्यांच्याजवळ या विषयावरती चर्चा करू. अनेक बाबींची चर्चा करायची, त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे, हा भागच आहे त्या चर्चेचा, टॉप ऑन द अजेंडा. आज राज्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की जे आपला माल एक्सपोर्ट करतात. अनेक शेतकरी असे आहेत की जे त्या ठिकाणी शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतायत, शेतीला फायद्यामध्ये आणतायत. पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल. ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल. आणि अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. सरकारमध्ये गृह, अर्थ आणि नगरविकास ही महत्वाची आणि मलईदार खाती मानली जातात. महायुतीचं सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये या 3 खात्यांचं वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलं तर अर्थ खातं अजितदादांना देण्यात आलं. एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं सोपवण्यात आलं. मात्र अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्याकडील केवळ उत्पादन शुल्क खातं सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आलं. मात्र अर्थ खातं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडेच ठेवलं. आता 5 महिने झाले तरी राष्ट्रवादी अर्थ खात्याची प्रतीक्षा करतेय. त्यामुळेच विरोधकांना टीका करण्याचंही आयतं कोलीत मिळालंय. की भारतीय जनता पक्ष ही मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांची नेते खाणारी चटकीन आहे आणि त्या चटकिनीने आता अर्थ खातं पण जे आहे हे मित्र पक्षाचं हे गिळलेलं आहे आणि चटकींनी एकदा काही खाल्लं की ती वापस देत नाही, हा असणारा इतिहास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तो पक्षच जो आहे हा आता तिकडे भारतीय जनता पक्षाकडे सरकणार आहे. आपण एका अर्थ खात्याची काय बात करताय? आपल्या पक्षातले मंत्री, आमदार आणि त्यांच्या मतदारसंघांना निधीची कमतरता पडू नये म्हणून अर्थ खात्यावर सर्वांचाच डोळा असतो. त्यामुळेच दादांनी मोठ्या शिथाफीनं तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या होत्या. मात्र आता या चाव्या मुख्यमंत्र्यांकडे आल्या. त्यामुळे आता आलेल्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादी आणि सुनेत्रा बहिणींना मिळणार नसल्याचेच संकेतच मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानातून दिलेत का, अशी ही चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.